छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक। जय शिवराय। अमोल ते अनमोलच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खरं तर आजचा व्हिडिओ जो महाराष्ट्रात सध्या जी चर्चा सुरू आहे, जो वाद सुरू आहे, त्यावर भाष्य करणारा व्हिडिओ आहे। मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पूर्णपणे अराजकीय आहे, कारण माझं स्वतःचं कायम एक असं म्हणणं आहे की इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून बघण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीनं पाहणं फार गरजेचं आहे। त्या इतिहासातून आपल्याला नेमक्या काय प्रेरणा मिळतात हे पाहणं फार गरजेचं आहे। आणि अशा वेळी ही चर्चा सुरू झाली आहे। माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अधिवेशन काळामध्ये हे विधान केलं आणि त्यावरून ही चर्चा सुरू झाली। छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक। जर आपण शंभूराजांनीच लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ पाहिला तर या बुधभूषण ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माची फार उत्तम चिकित्सा केलेली, त्यावर काही श्लोक त्यांनी नक्कीच रचलेले आहेत। हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक दंडक घालून दिला होता, एक फार महत्त्वाचा दंडक घालून दिला होता, तो म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे। आणि त्यामुळे लोककल्याण हे स्वराज्याचं मूळ ध्येय होतं, हा मूळ गाभा होता। आणि असं करत असताना मग जबरदस्तीनं ज्यांचं धर्मांतर झालं त्यांचं शुद्धीकरण करून घेऊन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण हे सरसेनापती नेताजीराव पालकरांचं उदाहरण आहे। त्यांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा त्यांचं हिंदू धर्मात त्यांचं स्वागत केलं होतं। ही गोष्ट आपल्या समोर आहे। आणि असं असताना छत्रपती संभाजी महाराजांनी कायम हा कित्ता गिरवला। एवढंच नाही तर छत्रपती पद धारण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीनं घडून आणलेल्या धर्मांतरावर सुद्धा बंदी आणली होती। इतकंच नाही तर धर्माविषयक ज्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो वकूब होता, छत्रपती संभाजी महाराजांचं जे प्रभुत्व होतं वेगवेगळ्या भाषांवर, संस्कृत भाषेवर सुद्धा त्यांचं प्रकांड पांडित्य होतं आणि ते पांडित्य आपल्याला बुधभूषणमध्ये दिसतं। मग असं असताना धर्मवीर ही उपाधी त्यांना का लागली? तर धर्मवीर ही उपाधी लागत असताना अनेकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं। आता धर्मासाठी बलिदान दिलं या गोष्टीचा जर आपण चिकित्सक पद्धतीनं विचार केला तर तत्कालीन जे पुरावे आहेत, म्हणजे कायम इतिहासामध्ये काही अस्सल साधनं असतात, काही उत्तरकालीन पुरावे असतात। आता यातले अस्सल साधनं जर आपण बघितली तर यामधले काही इतिहासकार आहेत, म्हणजे खाफी खान आहे, ईश्वरदास नागर आहे, भीमसेन सक्सेना आहे आणि त्याचबरोबर साकी मुस्तैद खान आहे। हे चारही इतिहासकार यांनी जे काही लिहून ठेवले, हे लिहून ठेवलेलं जे आहे, जे पुरावे उपलब्ध आहेत, समकालीन पुरावे उपलब्ध आहेत, या समकालीन पुराव्यांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की औरंगजेब बादशाहनं शंभूराजांना बंदी बनवल्यानंतर, शंभूराजांना दग्यानं कैद केल्यानंतर दोनच महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि हे प्रश्न होते स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि दुसरा प्रश्न होता औरंगजेबाची कोण कोण लोक हे संभाजीराजांना सामील आहेत। हे दोनच प्रश्न हे औरंगजेबाने विचारले असं हे चारही इतिहासकार त्यांच्या लिखाणामध्ये हे नमूद करतात। आणि त्यामुळे जबरदस्तीनं धर्मांतर करण्याला संभाजीराजांनी नकार दिला या गोष्टीला समकालीन पुराव्यांमध्ये कुठेही आधार मिळत नाही। दुसरी फार महत्त्वाची गोष्ट होते की ही केवळ सत्ता वर्चस्वाची लढाई होती की ही धर्मयुद्ध होतं। जर हे धर्मयुद्ध असेल तर आपण पाहिलं तर एक फार महत्त्वाची गोष्ट समोर येते की याच औरंगजेब बादशाहनं आदिलशाही नेस्तनाबूत केली, कुतुबशाही नेस्तनाबूत केली। याच औरंगजेब बादशाहनं सख्या जन्मदात्या आपल्या बापाला हाल करून मारलं, सख्या भावांची याने कत्तल केली। आणि त्यामुळे हे धर्मयुद्ध असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं लॉजिकली जे दिसतं ते म्हणजे ही सत्ता वर्चस्वाची लढाई होती। आणि काबूल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या औरंगजेबाला 8-9 वर्ष अक्षरशः या दख्खनमध्ये फरफटवलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी। या सगळ्या आधीच्या लेखनामध्ये एक गोष्ट अशी आपल्याला सदर दिसते की छत्रपती संभाजी महाराज हे बदफैली होते, त्यांची प्रतिमा ही मलिन करण्यात आली, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं।
हे मांडलं गेलं. जेव्हा ही संकल्पना येते ना, तेव्हा ही संकल्पना केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे जे शेवटचे दिवस होते, त्यांना कैद केल्यानंतरच्या त्यांच्या असीम बलिदानापर्यंतचा जो काळ होता, एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतं. जर आपण केवळ धर्मवीर ही बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांना लावली तर, पण त्यापेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते. कारण स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 9व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला, बिरझाराजे जयसिंगाच्या गोटात ओलीस राहिले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप यावे म्हणून मथुरेला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अवघ्या 9-10 वर्षाचे शंभूराजे हे मथुरेत राहतात. त्यानंतर पुन्हा मुघलांशी महाराजांनी तह केल्यानंतर तत्कालीन औरंगाबादेला म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला पुन्हा संभाजीराजे हे शहजादा मुअज्जमकडे थांबले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर अत्यंत शौर्यानं एकाच वेळी 5-5 आघाड्यांवर पंजेफाड करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं. त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा जर आपण धांडोळा घेतला, तत्कालीन इतिहासाचा तर्कशुद्ध बुद्धीनं विचार केला तर देव, देश आणि धर्म या तीनही गोष्टींचा जो परिपाक होता तो म्हणजे स्वराज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं. आणि या स्वराज्याचं रक्षण म्हणजे मी सुरुवातीलाही म्हणालो, विचार करा, स्वराज्याचा एक सुभा जो होता ना, म्हणजे औरंगजेबाच्या राज्यामध्ये एकूण 28 सुभे होते आणि त्यातला एक सुभा हा स्वराज्याच्या एकूण आकारमानाच्या 2.5 ते 3 पट होता. म्हणजे एवढ्या बलाढ्य सम्राटाला, एवढ्या मोठ्या शहेनशहाला या पद्धतीनं मुकाबला करणं आणि स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ न देणं, हे जे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आहे, हे शौर्य स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये जास्त अधोरेखित होतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे होत असताना यावर कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यातून नेमकी आपण कोणती प्रेरणा घेत आहोत, त्या इतिहासाकडून आपण नेमकी कोणती प्रेरणा घेत आहोत. म्हणजे पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या प्राणांची कुरवंडी करणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची ही पितृभक्ती घ्यायची, त्यांची ही स्वराज्यभक्ती घ्यायची, त्यांची ही या मातृभूमीप्रती असणारी भक्ती घ्यायची. या गोष्टी आपण खरं तर नमूद केल्या पाहिजेत. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे, या बलिदानानं एक फार मोठी प्रेरणा या हिंदुस्थानाला दिली. हा स्वराज्याचा छावा होता, शिवसिंहाचा छावा होता, छत्रपती संभाजी महाराज होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला खरा न्याय हा स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमुळेच मिळू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.